सावण खरं म्हणजे अचानक प्लॅन झालेला हा ट्रेक होता आमचा। रात्री आम्ही प्लॅन केला आणि सकाळी लवकर पहाटे निघालो। अशीच घाट लागेल एकदम आरामात जाऊया। रितेश बागी हे आहेत तुम्ही साहेब, आत्ताशी भेटले आम्हाला, मग अशी शोधत होतो आधी जमला। माळशेज मुरबाड या भागात बाईक राईड करायची इच्छा खूपच होती आणि ती इच्छा आज पूर्ण झाली होती। माळशेज घाटात राईड करायची उत्सुकता तर सर्वांनाच असते, मला सुद्धा होते। माळशेज घाटावरील सकाळ एक वेगळाच नजारा आहे, तुम्ही देखील एकदा नक्की जाऊन पहा। पुढे जाऊन आम्ही माळशेज घाटातील एक सेल्फी पॉइंटला येऊन पोहोचलो। तर मित्रांनो आपण आता आहोत माळशेजच्या वर, ते मस्त फोटो काढायला जागा आहे। तुम्ही हा नजारा बघू शकता, किती मस्त नजारा आहे। खूप 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 बरं वाटतंय रे भाऊ, तर मित्रांनो आपण आता आलो आहोत माळशेज घाटाचे ते एकदम वरती टॉपला, जे सगळे फोटोज वगैरे काढतात। खूप 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 मस्त अनुभव आहे माळशेजचा आजचा, काय सांगू यार। रस्ता एकदम क्लीन, कुठेच खड्डा नाही, काय नाही। रात्री निघालो आम्ही, कमी आम्हाला वाजले 3 वाजले असतील। 3 वाजता निघालो आहे आम्ही, एकदम आरामात गाडी घेऊन आलो आहे। पूर्ण सपाट रस्ता, कुठेच खड्डा नाही। माळशेज चढताना सुद्धा आता थोडासा मध्ये मध्ये खड्डेत, पण खूप बरं वाटतं। इथे खाली बघत असेल तर पूर्ण गाव आहे, एकदम खाली दिसतात गाव पूर्ण, आणि हा नजारा काही वेगळाच आहे मित्रांनो। हा शब्दामध्ये मी वर्णन करू शकत नाही या नजाऱ्याचं काय। बराच टाईम आम्ही माळशेज घाटावरतीच होतो आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला। I can't turn down the noise, tear all the worries out of my mind about who I'm supposed to be. I start to believe I can't get it right. Remember the days I let slip away, it was simpler time. Mama told me before you leave, if there's only one thing you remember from me, child, when you're out on your own, a million miles from home, feeling the weight of the world on your shoulders. Child, don't forget who you are, don't lose your head or your heart. I'll bet my life on your stars, you'll be dancing, dancing on the moon. I'll bet my life, you'll be dancing on. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पोचलो आहोत सावण किल्ल्याच्या पायथ्याशी। इथून पायऱ्या आहेत वरती जायला, इथं गाड्या लावल्यात खाली, आणि आता ट्रेक सुरू करतोय आपण आपला। आता वर जाऊन बघू किती टाइम लागतो वर जायला। माहिती
अशा प्रतीने मित्रांनो आपला अर्धा गड चढून झाला. पायऱ्यांच्या वाट आहेत त्याच्यामुळे एकदम पटापट चढलो आम्ही. आता पुढे एकदम छोट्या पायऱ्या आहेत आणि दाखवतो मी. थोडंसंच राहिलंय पण पायऱ्या एकदम मोठ्या आहेत. आम्ही जवळ पोचलोय जिथे अजून खालीचे तरी इथं आरामात. हिला छोट्या पण थकवा मजबूत लागतोय. एकदम मोठ्या पायऱ्यात गुडघ्या एवढ्या पायऱ्या सगळ्या. आले थोडंसे वरती जाऊ थोड्या टायमातच. पोचलो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गडाच्या प्रवेशद्वाराच्या इथे येऊन पोचलोय. प्रवेशद्वाराच्या वरती बघत असाल तर इथे गणपतीची एक मस्तपैकी मूर्ती कोरली आहे. त्याच बरोबर इथे सुद्धा कोरली आहे. तर प्रवेशद्वारापासून आता आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो प्रवेशद्वारापासून थोडंसं वर आल्यावरती इथे एक छोटीशी तोफ आहे. तर गावकऱ्यांनी मस्तपैकी तिला मेंटेन केली आहे. मग गाड्यावरती ठेवली आहे तोफ. तर इथून थोडंसं आता पुढे वाट एकदम गवताळ आहे. तर अगदीच खाली बघून चालावं कारण की सरपटणारे प्राणी खूप असतात. त्यामुळे पायाकडे लक्ष देऊन चाला. तर बघूया अजून पुढे काय काय भेटतं आपल्याला पाहायला. पाहायला गेलं तर किल्ला अगदी छोटा होता, परंतु किल्ल्यावरची वाट पूर्णतः गवताळलेली होती. त्यामुळे वाट शोधायला कठीण जात होतं. पुढे गेल्यावरती देवीचं मंदिर लागलं, चावंड देवीचं. मंदिराची बांधणी पूर्णतः कातळात कोरलेली होती. मंदिर खूपच सुंदर होतं. देवीचं दर्शन घेतलं आणि पुढील वाटचालीसाठी सुरुवात केली. गडावर ऐतिहासिक शौचालय सुद्धा पाहायला मिळाले. पुढे जाताच पाण्याचं एक टाकं लागलं. पाणी खूपच घाण झालं होतं. पाण्यात पूर्णतः गाळ साठला होता. थोडंसं पुढे जाताच पुष्करणी सुद्धा पाहायला मिळते. तर मित्रांनो इथे बघत असाल तर इथे आहे ही पुष्करणी. तुम्ही कोकण कड्यावरती सुद्धा पाहिले असेल. तर सध्या इथे खोदून ठेवलेले आहे आणि छोटे मंदिर आहेत इथे. आता त्याच्याच बाजूला सप्तमातृका आहे. तर तिथे आपण जाऊया. पुष्करणीच्या बाजूलाच आहे. तर चला आपण बघूया सप्तमातृका. पुष्करणीपासून थोडंसं पुढे आल्यावरती तुम्हाला इथे बोर्ड पाहायला भेटेल. तर सप्तमातृकाचं बाण खालच्या दिशेने दाखवलं आणि इथे आहे पुष्करणीचं. तर आता आपण सप्तमातृका पाहूया. पुष्करणीपासून थोडंसं पुढे आल्यावरती सप्तमातृका पाहायला मिळते. खरं म्हणजे या गडावरील सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे हे. थोडंसं पाणी शेवाळलेलं आहे, परंतु खरंच इथे आल्यावरती थोडंसं थंड वाटतंच. चावंड किल्ल्यावरील सर्वात सुंदर
आणि अविस्मरणीय जागा हीच असावी सप्तमातृका. खरंच खूपच सुंदर होतं. आम्ही खूप टाईम तिथे थांबलो. तर अशा प्रकारे आपण सप्तमातृका येथे पोचलोय. ते थोडंसं खाली गेलं तर थंड आहे पूर्ण, आणि पाणी बघा असेल तर पूर्ण शेवाळलेलं आहे, आणि ऊन सुद्धा खूप लागतंय. त्याचबरोबर हे मोठं मोठं गवत, बरे वाट मळलेली आहे, नाही तर मग वाट पण कळली नसती. तर मित्रांनो, अशा प्रकारे गड उतार करायला सुरुवात केली, आणि वारा जबर लागते इथं. आता उतरताना पूर्ण वाट लागते. खाली बघा तुम्ही, पूर्ण असं दरीसारखे, दरी कशी असते तसं आहे, डायरेक्ट खाली. तर उतरताना वाट लागणार आहे. वारा बघा केवढा आहे, वाट लागली. तर मी जॅकेट गळ्यामध्ये अडकून बसलोय. खूप मस्त वाटते, पण थंड हवा आहे. आणि हे दोघं जण बसले तिथे. भावाने आज जीत घातले, जीत प्रसाद वेद पाठकचं. आम्ही जेव्हा ऑर्डर करतो तेव्हा स्टॉक संपतो. भावाला कुठून भेटलं का माहीत जीत. बघा USA फॅमिली कोण असेल तर आमचा जितेशच आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला गड उतार झालेला आहे. लवकर उतरलो कारण की छोटाच आहे, जास्त मोठा नाही. आम्ही हाच प्लॅन करून चाललेलो की एक छोटासा ट्रेक पाहिजे आणि बाईक राईड, कारण की आम्ही असं तिघं कधीच बाईक राईडला गेलो नाही. आणि मुरबाडचा रस्ता तुम्हाला माहितीच आहे, जुन्नर मुरबाड, खूप मस्त रस्ता होता. त्याचबरोबर तुम्ही इथला परिसर बघितला असेल तर किती मस्त परिसर आहे इथला. खरंच खूप मस्त गाव आहे. आणि वरती जाऊन गडसुद्धा खूप चांगला आहे, फक्त गवत खूप माजलं आहे, त्यामुळे वाट बघून चाला पायाखाली, आणि वाट लक्षात ठेवा, कारण की वाट विसरायला सुद्धा होते वरती गेल्यावरती, कारण की पूर्ण सपाटेवरती, त्यामुळे. आणि गवत सगळंच माजलेवरती, मोठं मोठं गवत आहे ते पण माणसा एवढं. तर नक्की हे लक्षात ठेवा. आणि सप्तमातृकाचं तर पाणी शेवाळलेलं होतं, त्यामुळे पण ठीक आहे, सुंदर होतं. पुष्करणी सुद्धा पाहिली, त्याचबरोबर आपण देवीचं मंदिरसुद्धा पाहिलं. आता आपण घरी निघालोय. आता थोडंसं काहीतरी खाऊन मग घराच्या दिशेने निघणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आपला हा आजचा ब्लॉग, राईड प्लस ट्रेक? खूप मस्त आम्हाला पण अनुभव आला. त्याचबरोबर खूप दिवसांनी पर्सनल एकत्र, कारण की खूप प्लॅन केले आणि खूप कॅन्सलसुद्धा केले, शेवटी आज सक्सेस झाला आहे. सो खूप मजा आली. तर तुम्हाला देखील ब्लॉग आपला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला आपला हा आजचा ब्लॉग. चलो बाय.